नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर आजच्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आम पापडची रेसिपी. तर त्यासाठी मी भरपूर अशा कैऱ्या सोलून घेतल्या होत्या. कैऱ्या सोलून नाही घेतल्या तरी पण चालतात, पण डबल काम होऊ नये म्हणून मी अगोदरच सोलून घेतल्या होत्या. जी वरची साल आहे ती काढून घेतली होती. आणि एवढ्या कैऱ्याचा आम पापड गॅसवर बनवायचा म्हणलं खूप गॅस जळणार होता, त्यामुळे मी ठरवलं की चुलीवरच बनवणार म्हणून. तर चूल पेटवली आणि पातेलं ठेवलं होतं आधण येण्यासाठी. पातेला भरून पाणी टाकलं आणि वाट बघत होते आधण येण्याची. खळखळ पाणी उकळलं की त्यामध्ये ज्या सोललेल्या कैऱ्या आहेत त्या टाकल्या होत्या. पातेलं छोटं झालं होतं आणि पाणी पण जास्त झालं होतं त्या पातेल्यामध्ये, तर एवढ्या कैऱ्या बसणार नव्हत्या. मग मी काय केलं, थोडंसं जे पाणी होतं ते काढून घेतलं होतं आणि सगळ्या कैऱ्या मग बसल्या पाणी काढल्याच्या नंतर. तर सगळ्या कैऱ्या टाकून झाल्या होत्या, झाकण ठेवलं आणि उघडून बघितलं 10 मिनिटानंतर. तर चांगल्या मऊ झाल्या होत्या, पण प्रॉपर शिजल्या नव्हत्या. झाकून ठेवलं, परत 10-15 मिनिटांनी चेक केलं तर छान मऊसूत अशा त्या कैऱ्या होत्या, त्या शिजल्या होत्या. मग जे आपण भजे वगैरे काढतो त्या झाऱ्याने मी त्या कैऱ्या वेगळ्या केल्या आणि पाणी वेगळं केलं. आणि जी पुरणाची आपली जी चाळणी असते ना, त्या चाळणीच्या मदतीने त्याचा जो रस आहे कैरीचा तो मी वेगळा करून घेतला होता. भरपूर जास्त असा मिळाला होता एवढ्या मोठ्या कैऱ्यापासून. तर खरंच छान असा रस भेटला होता. खूप जास्त आमपापड होणार होते या रसापासून. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी चूल पेटवली आणि तसंच जे पातेलं होतं ते चुलीवर ठेवलं. तर आंबट गोडाचा आमपापड असतो त्यामुळे मी त्याच्यामध्ये मिरची पावडर, मीठ, साखर आणि जिरे पावडर टाकली होती. आवश्यकतेनुसार तुम्ही ते प्रमाण कमी जास्त करू शकता. मी यामध्ये मिरची पावडर आणि साखर जास्त प्रमाणात टाकली होती. बाकी सगळं व्यवस्थित होतं. तर चांगलं मिक्स करून घेतलं. जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत याला हलवत राहिले की जेणेकरून ते खाली चिकटणार नाही पातेल्याला. आणि चांगलं सगळं आपण जे साहित्य टाकलं ते चांगलं मिक्स होईल, त्याच्यामुळे मी त्याला हलवतच राहिले होते. थोड्या वेळाने 5 ते 10 मिनिटांनी ह्याचा कलर चेंज झाला, तुम्ही बघू शकता. अगदी असा ब्राऊन कलर आला होता, अगदी भाजीसारखा. तर थोडा वेळ गॅसवर त्या चुलीवर ठेवलं त्याला. जी आच आहे ती बंदच होती. तर मग जे आपले कापडं असतात त्याच्यावर मी पापडासारखे ह्याचे पापड घातले होते. एका पळीचाच हा पापड आहे किंवा पापडी आहे. दुपारी चेक केलं तर छान असं ते कापडावरून उलटल्या होत्या पापड्या. जो आमपापड आहे तो उलटला होता. आणि जेव्हा हे आमपापड घातले त्याला मी थोडासा तेलाचा हात लावला होता, जेणेकरून ते चांगले निघते. आणि खरंच चांगले निघत होते. 2 दिवस याला मी उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये सुकू दिलं होतं. कापडावरच्या काढून नंतर साडीवर किंवा कोणत्याही सुती कपड्यावर तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे रेडी आहे आपला आमपापड घरच्या घरी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि ही